पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला. गेल्या 2 ते 3 दशकांपासून शेट्टी परिवार हा लोकहिताच्या अनेक योजना राबवून शहर विकासाचा अविभाज्य भाग बनला आहे. सुजाता शेट्टी यांच्या दूरदृष्टीच्या कामांमुळे त्यांच्या प्रभागात मोठे परिवर्तन घडले आहे. सुजाताताईंच्या कार्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे झोपडपट्टी मुक्त प्रभाग हे त्यांचे स्वप्न साकार होत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभागातील हजारो कुटुंबियांना पक्की घरे मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, ज्यामुळे हजारो नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. सध्या सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टी हे दाम्पत्य संयुक्तपणे प्रभाग दौरे करत आहेत. राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाद्वारे ते घरोघरी भेट घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेले घड्याळ प्रत्येक घरात पोहोचवण्याचे काम त्यांच्या वतीने केले जात आहे. माजी नगरसेविका माझी पत्नी सौभाग्यवती सुजाता शेट्टी यांचा वाढदिवस अतिशय उत्साहीपणे कार्यकर्त्यांच्या संघ साजरा करण्याचं काम या ठिकाणी झालं. दरवर्षी आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरा करतो, कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करतो. या कार्यालयामध्ये सदानंद शेट्टी मित्रमंडळाचे जे बी कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या ऑफिसमध्ये ते आमचं करतात, म्हणून आम्ही त्यांचंही करतो. तो कार्यकर्त्यांचं सत्कार करून एकमेकांनाच आपण उंचवायचं असतं आणि ते आपल्या हातात असतं. कारण कोण आपल्याला मोठं करायला येत नाही, कारण आपलीच लोक आपल्याला मोठं करतात आणि आपणच मोठं झाल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करायचं असतं. तसं चांगली गोष्ट या प्रभागात घडली 24 आणि 13मध्ये. पुणे शहरात किंवा महाराष्ट्रात एव्हा कोणी घरोघरी पक्षाचं चिन्ह पोचवण्याचं काम नाही केलं. ते आम्ही राष्ट्रवादींच्या मधले सर्वस्व आमचे नेते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही जी पदयात्रा 25/11/2025 ते 2 डिसेंबरपर्यंत जे केले, कालपर्यंत आम्ही जवळजवळ आज 5वा दिवस आहे. 4 दिवसामध्ये जवळजवळ 30 ते 35 हजार लोकांची भेट घेतली आणि त्यांना आमचं पक्षाचं चिन्ह घड्याळ पोचवण्याचं काम हे केलं. लोकांना ते आवडले किंवा ते घरोघरी येतात आणि आमचं चिन्ह, आम्ही असं नाही म्हणलं की आम्हाला निवडून द्या वगैरे, तसं नाही. आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. तिकीट कोणाला मिळेल हा नंतरचा भाग आहे. या ठिकाणी महानगरपालिकेत संधी कोणाला मिळेल हा नंतरचा, ते आज काही फायनल नाही आहे. पण आमचं पक्षाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. त्याला खूप चांगलं नागरिकांनी त्याचं स्वागत केलं आणि नागरिकही प्रतिसाद देतात. माझी खात्री झाली की आपण गेल्याने आपल्याला प्रतिसाद मिळतो, कोणी गेलंच नाही. आणि हे पक्षाचे कार्यकर्ते असं म्हणणं चालणार नाही. कष्ट करावं लागतं, घरोघरी आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं समजवायला लागतं. त्या पद्धतीने आम्ही सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, सर्व आमचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार जे असतील ते सगळे घरोघरी जातो आणि लोकांना शुभेच्छा देताना आमचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष आणि त्याचं चिन्ह घड्याळ हे सांगण्याचं काम करतो. मला खात्री आहे की या ठिकाणी युती झाली, अजितदादांची, शिंदे सरांची आणि फडणवीस साहेबांची पक्षाची युती जरी झाली तरी आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. आणि युती जरी नाही झाली तरी आमचा राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम, कंबर कसण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी करून राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करू. हे त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. पुन्हा एक वेळ सुजाता शेट्टींना त्यांच्या पुढील काळामध्ये, भविष्य काळात त्यांना चांगली संधी मिळू, महानगरपालिकेत त्यांना संधी मिळाली तर त्यांना प्रचंड मताने निवडून आणून अजितदादांच्या या नेतृत्वाखालीमध्ये त्यांनाही पुढे पदाधिकाऱ्यांचा भान मिळेल. ते पद घेऊन जनतेची सेवा करतील, विकासाचे कामं करतील, एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. वाढदिवसासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करत असताना मी एवढंच बोलणारी, आज जो कार्यक्रम केले माझा वाढदिवसाचा, त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते, आमच्या वार्डातील सर्व कामं करणारे, आमच्या बरोबर आयुष्यभर राहणारे, आणि असं म्हणतात ना, फॅमिली म्हणजे शेट्टी फॅमिली या कुठलाही फॅमिली असू दे, आम्ही असं मानतात. आमच्या फॅमिली नसताना आमच्या बरोबर कार्यकर्ता असतात, कार्यकर्ते असतात, वार्डामध्ये असतात, नागरिक असतात, ते सगळं आमच्या बरोबर फॅमिली म्हणून आम्ही जगतोय, जगत आलेले, पुढेही जगत असणारे आमच्या त्यांच्या बरोबर. त्यांचे काय पुढच्या काळात आता इलेक्शन येणार आहे,
जेव्हा येईल तेव्हा येईल. आम्ही अपेक्षा करतोय लवकर आले तर लोकांचा जो अडीअडचणी आहे आम्ही लवकर पूर्ण करू शकतोय. आम्हाला आता साहेबांनी सगळं भरपूर काही कामं केलेले, सिमेंट रोड असू दे, एक हंडेवळी दाखव, 1000 मिळवा, हे सगळं परिक्रम आम्ही केलेले, ह्याच्यामध्ये आम्ही विजयी पण घेतलेले. तसंच आता आपल्या ह्याच्यामध्ये नवीन वार्ड येत आहे, इथं काय प्रॉब्लेम आहे तर आम्ही सगळं घरोघरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन पुढच्या कामं करण्यासाठी आम्ही सज्ज आहे. एवढंच बोलणारे माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या अडीअडचणी आम्ही क्लिअर करणारे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे पती पत्नी दोघंही. मनापासून परत एकदा धन्यवाद करते. थँक्यू सो मच.